या परीक्षेत राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या 9 विभागीय मंडळामधून एकूण 15,60,154 नियमित विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती। त्यापैकी 15,49,326 विद्यार्थी या परीक्षेस प्रत्यक्ष प्रविष्ट झाले आणि त्यापैकी 14,84,441 विद्यार्थी उत्तीर्ण झाले व त्यांच्या उत्तीर्णतेची एकूण टक्केवारी 95.81% इतकी आहे। या परीक्षेतील राज्यातील 9 विभागीय मंडळामधून एकूण 25,770 रिपीटर विद्यार्थी म्हणजे पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती। त्यापैकी 25,327 विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेस प्रविष्ट झाले आणि त्यापैकी 12,958 विद्यार्थी या 10वीच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले आहेत व या पुनर्परीक्षार्थींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ही 51.16% इतकी आहे। या परीक्षेमध्ये राज्यातील 9 विभागीय मंडळामधून एकूण 25,894 विद्यार्थी खाजगी विद्यार्थी म्हणून बसले होते, म्हणजे 17 नंबरचे विद्यार्थी म्हणून बसले होते। त्यापैकी 25,368 विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेत प्रविष्ट झाले आणि त्यापैकी 20,403 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आणि या खाजगी विद्यार्थ्यांची उत्तीर्णतेची टक्केवारी ही 80.42% इतकी आहे। असे मिळून राज्यातील या नियमित विद्यार्थी, पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी आणि खाजगी विद्यार्थी मिळून एकूण राज्यातील 16,11,818 विद्यार्थ्यांनी या परीक्षेस नोंदणी केली होती। त्यापैकी 16,21,000 विद्यार्थी या परीक्षेत प्रविष्ट झाले आणि त्यापैकी 15,17,802 विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले आणि या उत्तीर्णतेची टक्केवारी एकूण विद्यार्थ्यांच्या 94.86% इतकी आहे। या परीक्षेतील राज्यातील 9 विभागीय मंडळामधून 9,149 दिव्यांग विद्यार्थी रजिस्टर झाले होते। त्यापैकी 9,078 दिव्यांग विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेस प्रविष्ट झाले आणि त्यापैकी 8,465 दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले, म्हणजे या उत्तीर्णतेची टक्केवारी दिव्यांग विद्यार्थ्यांची 93.25% आहे। सर्व विभागीय मंडळ म्हणजे आमची जी 9 विभागीय मंडळं आहेत त्यापैकी कोकण विभागीय मंडळाचा निकाल सर्वोत्तम म्हणजे 99.01% इतका आहे। म्हणजे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कोकण विभागीय मंडळाने बाजी मारलेली आहे। तर तुलनेने सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा आहे आणि तो निकाल 94.73% इतका आहे। सर्व विभागीय मंडळातून नियमित मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ही 97.21% इतकी असून मुलांची टक्केवारी उत्तीर्णतेची टक्केवारी 94.56% इतकी आहे। म्हणजे मुलींच्या निकाल हा मुलांच्या निकालापेक्षा 2.65% जास्त आहे। म्हणजे नेहमीप्रमाणे मुलांपेक्षा मुलींनी या परीक्षेत बाजी मारलेली आहे। एकूण 72 विषयापैकी 18 विषयाचा निकाल 100% लागलेला आहे। आता ह्या निकालाचं जर गुणांकन पाहिले म्हणजे निकालाच्या पैकी नियमित जे उत्तीर्ण विद्यार्थी झाले त्यामध्ये 5,58,021 विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह प्रथम श्रेणी उत्तीर्ण झाले आहे, म्हणजे त्यांना 75% किंवा त्याच्यापेक्षा जास्त गुण मिळालेले आहेत। तर 5,31,822 विद्यार्थी हे प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत, म्हणजेच त्यांना 60% किंवा ते 75% या रेंजमध्ये हे विद्यार्थी आहेत। तर 3,14,866 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत आहेत, म्हणजे त्यांना 45 ते 59.99 इतके टक्के गुण पडलेले आहेत। तर 79,732 विद्यार्थी हे पास श्रेणीत म्हणजे उत्तीर्ण श्रेणीत उत्तीर्ण झालेले आहेत। राज्यामध्ये 23,288 माध्यमिक शाळांमधून या परीक्षेला 10वीचे विद्यार्थी बसले होते। त्यापैकी 9,382 शाळांचा निकाल 100% इतका लागलेला आहे। जर मागच्या वर्षीच्या किंवा मागच्या 4-5 वर्षीच्या निकालाचा विचार केला तर गतवर्षीपेक्षा म्हणजे मार्च 2023चा निकाल हा 93.83% इतका होता,
तर मार्च 2024चा निकाल 95.81% इतका आहे. म्हणजेच गतवर्षीपेक्षा यावर्षीचा निकाल 1.98% इतका जादा आहे. म्हणजे 1.98% इतका निकाल आपण जादा आहे. त्यामुळं या विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा मी अभिनंदन करतो. या विद्यार्थ्यांना म्हणजे जे विद्यार्थी काही ठराविक पारितोषिकार आमच्याकडे असतात त्यांना ते पारितोषिक दिले जातात. विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आपण दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शासन निर्णयाप्रमाणे त्यांना योग्य त्या सवलती दिल्या आहेत आणि त्याप्रमाणे त्यांना गुण दिलेले आहेत. आपल्याला कला, क्रीडा, NCC, स्काउट गाईड यामध्ये 1,78,865 विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण देण्यात आले. त्यामध्ये कला असतील, क्रीडा असतील, NCC, स्काउट गाईड या विषयामध्ये ज्या विद्यार्थ्याला जास्त म्हणजे एखादा विद्यार्थी 2पेक्षा किंवा 2पेक्षा जास्त यामध्ये सहभागी असेल तर ज्यामध्ये जास्त गुण त्याला मिळाले ते गुण ह्याला 100%च्या अधीन राहून त्याला दिलेले आहेत. आपल्याला माहीत आहे की आपण श्रेणी सुधार किंवा गुणसुधार योजना आपण डिक्लेअर केलेली आहे. यामध्ये मला प्रामुख्याने सांगावं असं वाटतं की अनेक विद्यार्थ्यांना, अनेक पालकांना, अनेक शिक्षकांना अजून माहीत नाही. जर एखादा विद्यार्थी 10वी किंवा 12वीच्या परीक्षेत पास जरी झाला असला तरीसुद्धा त्याला श्रेणी वाढवण्यासाठी, गुण वाढवण्यासाठी किंवा एखाद्या ग्रुपमधील गुण वाढवण्यासाठी त्याला जर एक विद्यार्थी पूर्ण विषयात पास झाला, सर्व विषयात पास झाला असेल तर त्याला पुन्हा आपण श्रेणी सुधार किंवा गुणसुधार योजनेसाठी विद्यार्थी बसू शकतो. आणि या 2 संधी म्हणजे आत्ता मार्च 2024ची परीक्षा झाली तर जुलै 2024 आणि मार्च 2025 या 2 परीक्षेमध्ये विद्यार्थी पुन्हा त्याला गुणवाढीसाठी बसू शकतो. हे प्रामुख्यानं आपण सर्वांना अवगत करावे आणि त्याचा प्रचार करावा जेणेकरून विद्यार्थ्याला जर माहीत नसले तर त्याला त्याचा फायदा होईल. आता हे सहा विषय विद्यार्थ्याला सर्वोत्तम मार्क पडला आहे त्या 5 विषयांची एकूण बेरीज करतो आणि 500पैकी आपण गुण म्हणजे बेस्ट ऑफ 5 प्रमाणे त्याची टक्केवारी आपण देतो. माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा 10वीसाठी आपण ATKT ही सुविधा निर्माण केलेली आहे. म्हणजे एखादा विद्यार्थी 1 किंवा 2 विषयात जरी यशस्वी झाला नसला म्हणजे अनुत्तीर्ण झाला असला तरीसुद्धा त्या विद्यार्थ्याला 11वीला ॲडमिशन आता लगेच जून-जुलैमध्ये मिळू शकतं आणि त्यानं 11वीचा निकाल लागण्या अगोदर या 2 विषयाचे म्हणजे 1 किंवा 2 विषय ज्या विषयात जो यशस्वी होऊ शकल नाही त्या विषयाची त्यानं पास व्हायचं आहे तोपर्यंत आणि त्या विद्यार्थ्याचा अशा प्रकारे वर्ष आपण वाया घालवू देत नाही. आणि या पद्धतीनं यावर्षी 26,745 विद्यार्थ्यांना ATKT या सुविधेचा लाभ दिलेला आहे. याचबरोबर गुणपडताळणी किंवा उत्तरपत्रिकाच्या छायाप्रती आपल्याला माहीत आहे की एखादा विद्यार्थी कमी मार्क पडले असतील तर विद्यार्थ्याला गुणपडताळणी करता येते किंवा या फोटोकॉपी घेता येतात. फोटोकॉपी घेण्यासाठी आपण या विद्यार्थ्याला आज म्हणजे उद्यापासून 28/5 पासून 11 जूनपर्यंत श्रेणी म्हणजे व्हेरिफिकेशनसाठी किंवा फोटोकॉपीसाठी अर्ज करण्यासाठी मुदत दिली आहे. 15 दिवसाची मुदत आपण त्याला दिलेली आहे आणि 28 तारखेपासून 11 जूनपर्यंत विद्यार्थी यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. फोटोकॉपीसाठी विद्यार्थ्याला जर पुनर्मूल्यांकन करायचं असेल तर त्याला सर्वप्रथम फोटोकॉपी घ्यावी लागते आणि प्रति विषय 400 रुपये भरून त्याला फोटोकॉपी घेता येते.